सगळ्यात सोपी आणि सर्वत्र मिळणारी एक वनस्पती ती म्हणजे आवळा. आवळा हे पित्तामुळे होणाऱ्या डोकेदुखीसाठी खूप छान औषध आहे. पण त्याचा वापर कसा करायचा ते मी आता तुम्हाला सांगते. आवळ्याचं चूर्ण हे तुम्ही अर्धा चमचा जेवणानंतर दोन्ही वेळेस गरम पाण्यातून घेऊ शकतात किंवा थंड पाण्यातून घेऊ शकतात. शक्यतो सकाळी 10 आणि दुपारी 2 या पित्ताच्या काळामध्ये जर ते घेतलं तर जास्त फायदा होतो आणि तर पित्तामुळे होणारी डोकेदुखी कमी येते. त्याचबरोबर आवळ्याचा रस तुम्ही 20 ते 30 ml पित्ताच्या काळामध्ये म्हणजे साधारण दुपारी 2 वाजता जर तो तुम्ही घेतला, तर तो खूप छान अशा प्रकारे डोकेदुखीवर काम करतो. अजून एक जर आवळा शक्य नसेल, ताजा मिळत नसेल, तर मोरावळा सुद्धा तुम्ही दुपारी 2 वाजता खाऊन बघा. त्यात जर पित्तामुळे ज्यांना डोकेदुखी होते त्याच्यासाठी हा अतिशय अमृतासमान काम करणारी ही वनस्पती आहे. आवळ्याची जी पानं असतात ती पित्ताशयातले खडे सुद्धा विरघळू शकतं, इतकी त्याच्यामध्ये ताकद आहे.